नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या येणाऱ्या 8व्या हप्त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याची तारीख कोणती आहे, नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे आणि खरंच नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार का, याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा 22वा हप्ता येणार का, म्हणजे हे नमो शेतकरीचे 2 आणि पीएम किसानचा 22वा हे 3 हप्ते एकत्र येणार का, हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे। कारण की बरेच सारे शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्यासाठी त्यांचे हप्ते आता बंद होणार आहेत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते चालू राहणार आणि हे हप्ते चालू राहण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं महत्त्वाचं काम सरकारने सांगलेलं आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते वितरित झालेले आहेत। पीएम किसानचे आतापर्यंत 21 हप्ते वितरित झालेले आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। याचबरोबर पीएम किसानच्या 22व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील आणि देशातील शेतकरी आहेत। आणि याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने 6 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत आणि पीएम किसानच्या सुद्धा हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत। आता अपात्रतेची कारणे सरकारने काय सांगलीत ती सर्वप्रथम आपण बघूयात। जवळपास तब्बल 6 लाख शेतकरी अपात्र केलेत आणि अपात्रतेचं कारण सांगलेलं आहे। काही याच्यामध्ये बोगस लाभार्थी आहेत, बोगस लाभ घेत असलेल्या पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना आता हप्ते बंद केलेले आहेत। आणि काही शेतकरी एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी आहेत, पती किंवा पत्नी लाभ घेत असतील तर त्याचा 1 लाभ बंद केलेला आहे। अशा प्रकारे 2.5 लाख शेतकरी असे हप्ते बंद केलेले आहेत आणि एकूण 6 लाख शेतकरी अपात्र केलेत। आणि ओरिजिनल लाभार्थी किती आहेत की 90,41,241 शेतकरी हे ओरिजिनल लाभार्थी आहेत। आणि त्यामुळे येणाऱ्या नमो शेतकरीच्या 8व्या किंवा 9व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांचा लाभ हा चालू ठेवला जाणार आहे। परंतु या शेतकऱ्यांना काही नवीन कामे सुद्धा करायला सांगलेली, ती कामे आता कोणती करायची आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वप्रथम तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। कारण की फार्मर आयडी शिवाय तुम्हाला नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा हप्ता येणार नाही। त्यामुळे फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी काढलेला असेल ते अप्रूव्ह आहे का ते बघा, तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून घ्या सीएससी केंद्राच्या मार्फत, त्याशिवाय तुम्हाला हे हप्ते येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं देखील सुद्धा आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे की तुम्हाला ती तुमची जी केवायसी केलेली नसेल, आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केलेली नाही, त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरीचा असेल हे दोन्ही सुद्धा हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या, हे दुसरं काम। तिसरं काम काय करायचं आहे की तुमचं लँड रेकॉर्ड, आता तुमचं लँड रेकॉर्ड तपासायचं आहे आणि लँड रेकॉर्ड जर तुमचं नो असेल तर लवकरात लवकर तुम्हाला यस करून घ्यायचं आहे। कारण की लँड रेकॉर्ड नो असेल तर तुम्हाला ते हप्ते येणार नाहीत। कारण की लँड रेकॉर्ड मध्ये जमिनीची माहिती, आता जमिनीची माहिती जुळत नसेल तर तुम्हाला ते हप्ते येणार नाहीत। त्यामुळे लँड रेकॉर्ड तुमचं लवकरात लवकर यस करून घ्यायचं आहे। आता हे तिसरं काम। आता तुमचं चौथं काम करायचं की बाबा तुमचं आधार सीडिंग, आता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे। आता तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे। त्यामुळे ही कामं तुम्ही अत्यंत महत्वाची आहेत, ती सुद्धा करून घ्या। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे, बरेच सारे शेतकरी कमेंट मध्ये विचारतात, फोन करून विचारतात की सर राज्य सरकार नमो शेतकरी अंतर्गत निधी वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे का, कारण की त्यामुळेच हप्ता लेट येत आहे का, त्यामुळे सरकार हप्ता वाटप करायला उशीर करत आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। परंतु अशा कुठल्याही निधीच्या वाढीबाबत सरकार तरतूद करत नाहीये किंवा त्या तयारीमध्ये नाही, असं स्पष्टपणे दिसत आहे। मागचं हिवाळी अधिवेशन झालं, मागच्या महत्वाच्या काही मंत्रिमंडळ बैठका झाल्या, परंतु नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत सरकार कुठली तरतूद करणार असं वाटत नाही। कारण की सरकार तर म्हणलं होतं 6,000 रुपये आम्ही 9,000 रुपये देणार आणि 2,000 रुपये 3,000 रुपयाचा आम्ही हप्ता शेतकऱ्यांना देणार, परंतु अशा तयारीमध्ये सरकार दिसत नाही। परंतु येणाऱ्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद होऊ शकते, परंतु सध्या कुठली तरतूद झाली नाही। शेतकऱ्यांना येणारा नमोचा 8वा जो हप्ता आहे फक्त 2,000 रुपये येणार आहे, याच्यामध्ये कुठलीही वाढ होणार नाही। हे झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर। आता पुढचं उत्तर असं आहे की शेतकरी म्हणत आहे की सर हप्ता यायला तर खूप विलंब झालेला आहे, नमोचा हप्ता येऊन 5 ते 6 सुद्धा महिने झालेले आहेत, मग नमोचा 8वा आणि 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता येईल का, तर याची शक्यता फार कमी आहे। कारण की सध्या आपण पाहतो नगर परिषदांची महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, आज मतदान आहे, उद्या निकाल आहे आणि
17 ते 22 दरम्यान म्हणजे 17 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत कुठलीही आचारसंहिता नसणार आहे, कारण की 22 जानेवारी नंतर पुन्हा जिल्हा परिषदांची निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे 17 ते 22 जानेवारी पर्यंत नमोचा 8वा हप्ता येऊ शकतो. आता शेतकरी म्हणतात की 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार का? तर 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार नाही. 8वा हप्ता येण्याची शक्यता आहे 22 जानेवारी पर्यंत. 17 जानेवारी ते 22 जानेवारीच्या पर्यंत नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. 9वा हप्ता वितरित होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना जवळपास 1850 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद राज्य सरकार करू शकतंय. त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. बरेच सारे शेतकरी विचारतात की सर नमोच्या हप्त्याबरोबर पीएम किसानचा 22वा हप्ता येणार का? तर याची सुद्धा फार शक्यता कमी आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्येच नमोचा 21वा हप्ता पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित केला होता. आणि जर पीएम किसानचा 22वा हप्ता सरकारला यायचा असेल तर फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो. सध्या जानेवारीमध्ये काय पीएम किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता फार कमी आहे. पण एक कन्फर्म आहे, नमो शेतकरीचा 8वा हप्ता या जानेवारीमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी पीएम किसान संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.